हा प्रश्न इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरवर सीईटी 2022 ला आलाय बघा. 4 कॅपॅसिटर्स each of the capacity 2 microfarad are connected as shown in the figure. VA minus VB that is equal to 10 volt. The energy stored in the system is. तर असे 4 ऑप्शन दिले आपल्याला. ऑप्शन ए 625 into 10 raised to minus 6 joule. ऑप्शन बी 6215 to 10 raised to minus 7 joule. ऑप्शन सी 40 to 10 raised to minus 8 joule. and D 400 into 10 raised to minus 7 joule. तर तुम्हाला या पद्धतीने इक्विव्हॅलंट कपॅसिटी सुद्धा विचारली जाऊ शकते आणि एनर्जी सुद्धा विचारली जाऊ शकते. तर आता काय करायचंय आपल्याला, तर आधी हे मधले जे 2 कपॅसिटर आहेत बघा, तर त्यांचा इक्विव्हॅलंट कपॅसिटर काढायचा आहे कारण ते पॅरलल आहेत एकमेकाला आणि म्हणून 2 + 2 4 मायक्रोफॅरड. आणि आता काय झालं तर हा 2 मायक्रोफॅरड त्यानंतर 4 मायक्रोफॅरड आणि परत 2 मायक्रोफॅरड हे सिरीज मध्ये आले. मग आता त्याचं इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स जर काढायचा तर 1/CS बरोबर 1/C1 + 1/C2 + 1/C3. 1/2 + 1/4 + 1/2 केलं. मग आता 4 LCM निघाला. मग इथं 4 करायला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. इथं ऑलरेडी 4 आहे म्हणून 1 झाले आणि इथं परत 4 करायला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 1/CS दॅट इज इक्वल टू 5/4. आणि मग CS काय आलं 4/5 मायक्रोफॅरड. फॅरड मध्ये करायचं तर 4/5 into 10 raised to minus 6 फॅरड. तर आता बघा इथपर्यंत तुम्हाला इक्विव्हॅलंट कपॅसिटीसाठी असा प्रॉब्लेम आलेला आहे. फक्त मधली जी व्हॅल्यू आहे ना ती 1.5 आणि कडेनी 3 मायक्रोफॅरडचे कपॅसिटर देऊन हा PYQ आलेला आहे. आता एनर्जी विचारली तर पुढे काय करायचं, एनर्जीचे 3 फॉर्म्युले असतात पण आता तुम्हाला 2 याच्यामधलं पोटेन्शियल VA मायनस VB 10 दिलेलं आहे म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स दिलाय आणि इक्विव्हॅलंट कपॅसिटर तुम्ही काढलाय. तर एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ CS into V². इथं CS नाही. मग आता व्हॅल्यू टाकून दिली हाफ CS ची व्हॅल्यू काय टाकली 4/5 into 10 raised to minus 6 फॅरड मध्ये केली आणि V तुमचं 10 आहे तर त्याचा स्क्वेअर झाला. मग आता हे झाले बघा, तर हे 2 × 4 2/5 म्हणजेच असतात 0.4 आणि इंटू 10 ची पॉवर सोडवली 10 raised to minus 4. पण ऑप्शन त्याच्यात नाहीये. मग काय केलं तर ऑप्शन असा आहे की 400 into 10 raised to minus 7 म्हणजे याला जर 3 डिजिट पुढे वाढवले तर ही पॉवर निगेटिव्ह पॉवर 3 ने वाढवावी लागेल आणि म्हणून उत्तर आलं 400 into 10 raised to minus 7 जूल, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे तुमचा D आहे. समजलं कसं सोडवलं. कधी कधी फक्त इक्विव्हॅलंट कपॅसिटी पर्यंत विचारू शकतात, कधी कधी ह्या पद्धतीने एनर्जीचा पण विचारू शकतात. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट